नमस्कार श्रोतेहो. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच उपशामक काळजी याविषयी अधिपरिचारिका समीक्षा दैत यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत ऐकणार आहोत. श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये उपशामक काळजी म्हणजेच पॅलिएटिव्ह केअर या संदर्भात आज आपण माहिती घेणार आहोत. यासाठी रत्नागिरी शासकीय रुग्णालयातील स्टाफ नर्स समीक्षा दैत यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे. मॅडम नमस्कार. नमस्कार मॅडम. मॅडम सुरुवातीला आम्हाला सांगा की पॅलिएटिव्ह केअर म्हणजे नेमकं काय? पॅलिएटिव्ह केअर म्हणजे अशा रुग्णांची काळजी घेणे ज्यांना गंभीर आणि किंवा दीर्घकालीन आजार आहे, जे दैनंदिन स्वतःची कामे स्वतः करू शकत नाही, दुसऱ्यांवरती अवलंबून असतात. अशा रुग्णांना वेदना, त्रास किंवा मानसिक ताण जाणवतो. त्यामुळे त्या रुग्णांची काळजी घेणे त्यालाच आपण पॅलिएटिव्ह केअर किंवा उपशामक काळजी असं म्हणतो, ज्यामध्ये आपण त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी, वेदना कमी करण्यासाठी, शारीरिक, मानसिक आणि सामाजिक जो काही त्रास असेल तो कमी करण्यासाठी कार्यरत असतो. अच्छा, बरं, यामध्ये कोणत्या प्रकारचे रुग्ण इन्क्लूड होतात? पॅलिएटिव्ह केअर ही मुख्यतः कॅन्सर म्हणजेच कर्करोगच्या रुग्णांसाठी दिली जात होती, पण कालांतराने असे लक्षात आले की काही असे आजार आहेत जे रुग्णाच्या मृत्यू काळापर्यंत राहणार आहेत, तर त्यामुळे त्या आजारांसाठी देखील पॅलिएटिव्ह केअर सुरू केली गेली. सर्वात प्रथम कर्करोग तर आहेच, त्यानंतर HIV एड्स आहे, लेप्रेसीचे पेशंट म्हणजे कुष्ठरोग आहे, मेंदूचे जे आजार असतात ज्याला आपण लकवा मारणे म्हणतो किंवा स्मृतिभ्रंश असेल, लहान मुलांमध्ये मेंटल रिटार्डेशन असतं, फुफ्फुसाचे काही आजार असतात, श्वसनाचे आजार असतात, त्यानंतर दीर्घकालीन किडनीचे आजार असतील, लिव्हरचे आजार असतील, डायबिटीसच्या गुंतागुंती असतील ज्याच्यामध्ये डायबिटीसमुळे एखादा हात काढलेला आहे, पाय काढलेला आहे, ॲक्सिडेंटमध्ये एखाद्याने हातपाय गमावलेला आहे, तर अशा रुग्णांना आपण पॅलिएटिव्ह केअरमध्ये घेऊ शकतो. बरं, ही जी केअर घेणारी व्यक्ती असते ती शेवटच्या टप्प्यातच रुग्णाला मदत करते की सुरुवातीपासून? नाही, पॅलिएटिव्ह केअर ही शेवटच्या टप्प्यातच दिली जाते असं काही नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला किंवा रुग्णाला गंभीर आजाराचे निदान होईल त्याच्या कोणत्याही टप्प्यात आपण पॅलिएटिव्ह केअरची सुरुवात करू शकतो. बरं, यामध्ये कोणत्या सेवा अंतर्भूत आहेत? पॅलिएटिव्ह केअरमध्ये पेशंटला जास्त प्रमाणात त्रास होत असतो, म्हणजे वेदना जास्त होत असतात, तर त्याच्यावरती आपण औषधोपचार करू शकतो, आहार आणि पोषण विषयक सल्ला देऊ शकतो. रुग्णाला मानसिक त्रास होत असतो तर त्यासाठी आपण समुपदेशन करू शकतो, नातेवाईकांना देखील समुपदेशन करू शकतो. तसेच आपल्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना बोलवून त्यांची तपासणी करतो, आहाराविषयक सल्ला देतो, नातेवाईकांचं समुपदेशन करतो. आंतररुग्ण विभागामध्ये जे रुग्ण दाखल होतात त्यांना देखील तिथे पॅलिएटिव्ह केअर प्रोव्हाइड केली जाते, वॉर्ड किंवा ICU सारख्या ठिकाणी. त्यानंतर त्या पेशंटचा जेव्हा डिस्चार्ज होतो त्यावेळेला त्याला गृहभेट करून ही पॅलिएटिव्ह केअर आम्ही प्रोव्हाइड करतो. मग त्यासाठी तुम्ही घरी जाऊन? हो, त्यासाठी आम्ही घरी जाऊन पेशंटची काय कंडिशन आहे, जेव्हा पेशंटला डिस्चार्ज दिला होता त्यापेक्षा पेशंटची कंडिशन खालावली आहे का किंवा त्याच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे का, आता पेशंटची कुटुंबातील व्यक्ती कशा प्रकारे काळजी घेत आहेत, कुटुंबातील व्यक्तींना नर्सिंग केअर विषयी माहिती देणं, त्यांना देखील समुपदेशन करणं आणि रुग्णाला औषधोपचार प्रोव्हाइड करणं, या सर्व गोष्टी आम्ही होम बेस्ड केअरमध्ये म्हणजेच गृहभेटीच्या दरम्यान करतो. अच्छा, जिल्हा स्तरावरती पॅलिएटिव्ह केअर कार्यक्रम राबवला जातो, तो का जातो? राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा स्तरावरती राष्ट्रीय उपशामक काळजी कार्यक्रम राबवला जातो. या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील गंभीर रुग्णांना जवळच योग्य काळजी आणि आधार मिळावा यासाठी आम्ही कार्यरत आहोत. त्यांना अनावश्यक त्रास होऊ नये, त्यांच्या कुटुंबियांना योग्य मार्गदर्शन मिळावं यासाठी जिल्हा स्तरावरती या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. अच्छा श्रोतेहो, आज आपण जाणून घेतलं पॅलिएटिव्ह केअर म्हणजे नेमकं काय याबद्दल. उद्याच्या भागामध्ये याविषयी अधिक माहिती घेऊया. तोपर्यंत नमस्कार. पॅलिएटिव्ह केअर म्हणजेच उपशामक काळजी याविषयी अधिपरिचारिका समीक्षा दैत यांच्याशी गायत्री भरणकर यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्राची निर्मिती होती.